हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं ज्वेलरी कलेक्शन, जे की आहे आता एवढं सगळं तर दाखवू शकत नाही. सो मी आज स्टार्ट करणार आहे दाखवायला तुम्हाला ऑक्साईडचं, जे की माझं फेवरेट आहे. म्हणजे कुठलीही साडी घातली, कुठलाही ड्रेस घातला तर त्याच्यावर फक्त ऑक्साईडचं गळ्यातलं कानातलं घातलं खूप छान दिसतं. सो मी स्टार्ट करणार आहे खूप जुन्यापासून. माझ्याकडे खूप म्हणजे 4-5 वर्ष जुने पण ज्वेलरी कलेक्शन आहे ऑक्साईडचे. सो येस, मी तुम्हाला स्टार्ट करते दाखवायला बँगल्स पासून. सो हे माझ्याकडे इतके जुने आहेत आणि मी एव्हरी इयर हे काय म्हणतात त्याला गरब्याला घालते आणि कशावरही एकदम मस्त जातात. सो माझ्याकडे जर फोटोज असतील तर मी पॉप करेल, नसेल तर नाही होणार. पण हे मला आठवत नाही कुठून घेतलेत, काही घेतलेत, कारण की खूप पुराणे आहेत. तर त्यामुळे हे वाले मी ठेवलेत अजून पण. याच्यावरच माझ्याकडे एकदम ट्रॅडिशनल तसेवाले इयररिंग्स आहेत, जे की हे आहेत. आणि हे पण मी कुठून घेतले, हे पण त्या कंगन सोबतच घेतलेले, ते मला लक्षात नाही आणि मागे असे आहेत. सो येस, हे पण मी खूप जास्त घालते प्रत्येक एव्हरी गरब्याच्या इव्हेंटला. सो त्या इयरिंग्स सोबत मी हे वाला गळ्यातलं पण घालते. ह्याचं आता हालत झाली आहे. आता हे इकडे पण होतं, हे जे आहे ते इथे पण होते, पण ते तुटलेत, कारण की मी हे गरब्याला घालते तर डान्स वगैरे करते. पण हे खूप जास्त छान दिसतं. म्हणजे मी हे ते इयरिंग्स आणि ते कंगन हे यूज करते. हे पण मला लक्षात नाही कुठून घेतले, पण हे ट्रेडिशनल असल्यामुळे ते असं धागा वगैरे तसं आहे. आणि ह्याचा प्राइस वगैरे काहीच लक्षात नाही, कारण की खूप जुनं आहे. सो त्यानंतर हे वाला घेतलं. हे तुम्ही खूप जणांकडे पाहिलं असेल, माझ्याकडे पण खूप वर्षांपासून, म्हणजे ते घेतले त्याच्यासोबतच घेतलेले. हे असं वेस्टर्न किंवा साडी कशावरही जाऊ शकतं. ह्याचं प्राइस काहीतरी 200 वगैरे होतं, हे माझ्या लक्षात आहे. 200च्या अंडरच आहे. मी याच्यासाठी जास्त देऊ पण शकत नाही. आणि मला माहितीये की माझे पप्पा याला चाव्यांचा नेकलेस असं म्हणतात, पण छान आहे. हे मी कधीतरी असं पण लावायची इच्छा आहे. बापरे, नको. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे माझ्याकडे हे वालं. हे तर इतकं जुनं आहे, म्हणजे मी हे अजूनही घालते. आणि आजकाल ट्रेंड काय झाला माहितीये चालू, की तुम्ही हे वाला ना शर्टवर किंवा नॉर्मल टी शर्ट्सवर घालायचं किंवा इयरिंग्स फक्त घालायचे ऑक्साईडचे. सो मी हे असं पण खूपदा पेअर केलंय विथ टी शर्ट्स किंवा शर्ट्सवर, मस्त दिसतं. आणि ह्याचा प्राइस काहीतरी हे थोडं महाग होतं, कारण की तुम्ही बघू शकता स्टेटमेंट ज्वेलरी. सो हे किती होतं, एक आय गेस 300-400 पर्यंत असेल हे. ठीक आहे. सो हे माझं फेवरेट आहे आणि मी खूप वेळा घालते हे. आणि ह्याच्यासोबत ना असे छोटे छोटे इयरिंग्स छान दिसतात झुमक्यावाले. हे माझ्या मम्मीने आणलेले आहेत. हे अराउंड 100 or 150चं असेल. सो हे झालं. मला सांगायचं राहिलं की त्याच्यावर ही बिंदी पण आहे, जे ट्रॅडिशनल वालं होतं ना त्याच्यावर ही बिंदी पण आहे. आणि बघा मागे अजून पण डबल टेप लावलेली आहे, कारण की मी जेव्हा पण इथे लावते ती अशी उडते, तर मी इथे डबल टेप लावून डान्स करते. हे काढावे लागेल. तर ही पण त्याच्यासोबतची. मला असं वाटतं आय गेस की मी हा अख्खा सेटच घेतलेला आहे, पण मला काय लक्षात नाही कितीला घेतलाय, काय घेतलाय. पण ही अजून पण नीट हालत मध्ये, म्हणजे ह्याचे घुंगरू वगैरे काही पडलेले नाहीयेत. सो नेक्स्ट आहे माझ्याकडे हे खूप जास्त मिशोवर वगैरे त्याच्यावर ट्रेंड करत होतो तेव्हा. 1-2 वर्ष झाले असतील हे घेऊन मला, पण मी कधीच घातलं नाहीये, म्हणजे लिटरली कधीच घातलं नाहीये. कळतच नाहीये कशासोबत पेअर करावं, पण हे छान दिसेल आय गेस, कशावर तरी घातलं पाहिजे. आणि हे मी फक्त आहे ना 200 का 230 पर्यंत घेतलंय. तुम्ही म्हणाल याचे 200-230 मिशो, पण त्याचे इयरिंग्स पण आहेत बघा सोबत, म्हणजे असं आणि असं. ऍक्च्युली छान दिसतंय, पण मी एवढं गजगज हे आणि हे दोन्ही नाही घालू शकत. हे घालून त्याच्यावर नॉर्मल छोटे इयरिंग्स पेअर केले तरी छान दिसेल, कारण की हे घालून त्याच्यावर हे बघा खूप जास्त ओव्हर नाही वाटत. ऍक्च्युली घालू शकतो. सो हे माझं 230 करेक्ट 200 होतं. त्याच्यानंतर मग मी दिल्लीला गेले होते आणि दिल्लीवरून मी हे इयरिंग्स आणलेत. हे फक्त 50 का 60 रुपीजचे आहेत, कारण की तिकडे इतकं स्वस्त होतं, इतकं स्वस्त. पण मला
विंटर शॉपिंग जास्त करायची होती. सो माझ्या बॅगमध्ये सगळे ब्लेझर्स आणि मोठे मोठे कोट्स वगैरे ते होतं. सो त्यामुळे मला बाकीच्या ह्याच्याकडे लक्षच गेलं नाही माझं. आता नेक्स्ट माझं कलेक्शन आहे हे वाले इयरिंग्स म्हणजे झुमका. आणि ट्रस्ट मी गर्ल्स, ह्याच्यामध्ये इतकं इन्व्हेस्ट करा. आणि कोणता मुलगा जर व्हिडिओ बघत असेल तर तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला, तुमच्या बायकोला हे वाले इयरिंग्स असे FC रोडला इतके मिळतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. कारण की साडी घातलीये, कुर्ती घातलीये, काही घातले, गळ्यात कानात डोक्यावर काही लावायची गरज नाहीये. फक्त गळ्यात कानात कसं नाही, कानातच गरज आहे. गळ्यातलं आणि इथे काही नाही लावलं तरी फक्त हे घातलं इतकं सुंदर दिसतं बघा. म्हणजे आता मी पण ह्या टी-शर्टवर हे घातलंय, खूप छान दिसतं. थोडंसं प्राइस जास्त असते यांची, 150-180 पर्यंत मिळतं, पण तुम्ही बार्गेन करू शकता. पण असं कोणी मला बिचारा मावशी किंवा काका दिसले ना तर मला जास्त बार्गेन करू नाही वाटत. तर मी मे बी 150 पर्यंत हे घेतले असतील. आणि मला हे इतके जास्त आवडले की मी त्याच्यातच थोडंसं सेम अजून एक इन्व्हेस्ट केली आहे. हे बघा हे वाला. सो हे थोडं बॉक्स आणि हे सर्कल आहे, बट दिस विल बी माय ऍब्सोल्यूट फेवरेट फॉर एव्हर. आणि हे थोडंसं असं सिल्वर आहे आणि हे थोडंसं ऑक्साईड म्हणजे असं जास्त ब्लॅक वगैरे आहे. हे पण छान दिसतं आणि हे पण छान दिसतं बघा. हे एकदम असं नॉर्मल सर्कल लुकवाला आणि हे थोडं असं बॉक्स. सो हे साडीवर मे बी जास्त छान दिसेल. अशी कॉटनची मस्त साडी घातली त्याच्यावर हे काढा. हे पण 150-180 पर्यंतच आहे, सेम रेंज. त्याच्यानंतर माझी मम्मी गेली होती चेन्नईला, तिकडनं मम्मीने हे आणलंय, हे वालं कृष्णाचं. खूप छान आहे. ह्याच्यावरचे इयरिंग्स नाही आहेत पण ह्या सगळ्यातलं इतकं सुंदर दिसतंय. हे पण कॉटनच्या साडीवर वगैरे छान दिसेल. हे वालं कुठून आणलंय मला लक्षात नाही, पण हे पण माझ्या मम्मीनेच आणलंय. हे काहीतरी मे बी तुळशीबाग किंवा काहीतरी असले FC रोड वगैरे. आणि त्याचे हे मॅचिंग इयरिंग्स, ह्याची पण प्राइस काहीतरी विथ सेट अख्खा ह्याचा 150 पर्यंत असेल आय गेस. हा, आता 2 गोष्टी लास्ट राहिल्यात. हे सगळं अजून खूप जास्त आहे पण हे मला असं तुम्हाला दाखवू वाटलं ते वालं कलेक्शन आहे. त्याच्यानंतर ही एक रिंग आहे, कधी पण काही घातलं तसं रिंग घालून छान वाटतं, ही वाली रिंग. आणि ही आहे नोज रिंग. सो घालून नका, छान वाटतं कधीतरी असं. हे होतं माझं ऑक्साईडचं कलेक्शन. आणि ऐक म्हणजे एक इयरिंग्स राहिले, हे माझं रिसेंट परचेस आहे. सो झुमका वगैरे तर खूप होतं पण मला जरा असं वेस्टर्न आणि हे शेल्स बघितलेत तुम्ही, माझं ह्याच्यावर इतकं मन आलं आणि म्हणून मी हे पण घेतलं. इतके छान दिसतात हे बघा. हे पण मी हे स्वस्त आहेत. हे ऍक्च्युली तुम्हाला सांगते मी एक 70-80 रुपीज पर्यंत मी घेतलेले आहेत पण मस्त दिसतात. हे माझं रिसेंट परचेस आहे याचं. सो येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. हे होतं माझं ऑक्साईडचं कलेक्शन. तुम्हाला अजून कुठलं कलेक्शन बघायचं असेल तर नक्की मला सांगा. सो येस, एंडपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.